press the bell icon on the YouTube app and never miss another update. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना माझा भक्तिपूर्वक शरणार्थी. होय, मीच अंबिगर चौडय्या. या आमच्या बसवण्णांचं कल्याण पाहायला आलात वाटतं. शरणार्थी बंधूंनो, पुण्यवंत आहात म्हणून तर कल्याण पाहायचं भाग्य तुमच्या वाट्याला आलंय. बसा, माझ्यावर भरवसा ठेवून निश्चिंतपणाने माझ्या नावेत बसा. तुम्हाला सुखरूप पैलतीरी नेऊन पोचवितो. विश्वास ठेवणाऱ्याला एका वल्यात किनाऱ्याला नेतो. भरवसा ठेवून तत्वनिष्ठ वागला तर भवसागर ओलांडून शिव असलेल्या ठिकाणी नेऊन पोचवितो. मी तोंडानं फार फटकळ आहे हे इथं पाय ठेवल्याबरोबर तुमच्या कानावर आलं असेलच. खरं आहे ते, पण अंतरंगात माणसांबद्दल कळकळ आणि तत्वांबद्दल तळमळ दाटलेला प्रेमळ माणूसच फटकळ असतो हे समीकरण विसरू नका. खूप प्रेम असतं तेव्हाच चुकांबद्दल राग येत असतो. लोकांना माझं फटकळ तोंड दिसतं, पण त्यांच्या कल्याणासाठी उचंबळणारं माझं काळीच दिसत नाही. याला मी तरी काय करू? लिंगप्रभूला सत्य काय आहे ते माहीत असले तर बस झालं. बसवण्णांच्या महामनेमध्ये मिष्टान्न दासोह जोडायला येणारी ढेरपोट गुरु जंगम मंडळी मी तिथे नजरेस पडलो की कपाळावर आट्या चढवतात. चोरट्या नजरेने माझ्या हालचाली पाहतात. आपल्या तकीत मुद्रेवर प्रश्नचिन्ह उमटवितात. परस्परात नापसंती दर्शक कुजबूज करतात. ते पाहून तिथे असलेल्या घट्टीवाळया प्रयत्न करूनही आपल्या चेहऱ्यावरचं हास्य लपवू शकत नाहीत. यांच्या रोषाची मला पर्वा नाही. आता मला सांगा, त्यांची माझी काय व्यक्तिगत दुश्मनी आहे? मी निष्ठेनं माझं काय करतो. मी कुणाच्या गवताच्या काडीच्याही मिंद्यात नाही. मग सोन्याला सोनं, पितळेला पितळ म्हणायला खऱ्याला मरायला का घाबरू? आडवळणानं जगणं मला मान्य नाही. कोणाला वाईट वाटलं म्हणून खरं तेच बोलायचं टाकून देणार नाही. मग मला गरम डोक्याचं म्हणा, फटकळ म्हणा किंवा व्यवहारशून्य म्हणा, नाहीतर अतिरेकी म्हणा, मला फरक पडत नाही. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, हा बाणा मी सोडणार नाही. गुरु असो, लिंग असो, नाहीतर जंगम असो, त्यांच्या वेशभूषेला भुलणारा आणि शरणू म्हणणारा मी नव्हे. पत्करल्या तत्वाशी इमान राखणाऱ्यांच्या जोड्यांची मी राखण करतो, पण कंबरेचं फेडून डोक्याला गुंडाळणाऱ्या तत्वभ्रष्टांना माझ्या जोड्याजवळ सुद्धा मी थारा देत नाही, मग तो कुणी का असेना. अहो, काय सांगू एक गुरूंच्या तरा. आता इष्टलिंग धारण केल्यावर अण्णांच्या शरणतत्वाप्रमाणे जातीवर्ण कुललिंग भेद डोक्यातून काढून टाकायला पाहिजे का नको? पण काही जणांना सुंब जळाला तरी पीळ कुठे जातो? आमच्या पुढे तत्वांच्या मोठमोठ्या गप्पा मारतात आणि एखाद्या कुलीन शत्रूला लिंग दीक्षा दिल्यावर त्यांच्या समवेत त्यांच्या घरात शिजलेला प्रसाद सेवन न करता तांदूळ, पीठ, गूळ असा कोरडा शिदा घेऊन जातात आणि वर नागोजी कांबळेंच्या घरी प्रसाद सेवन केला म्हणून बसवण्णांचा उदो करतात. बसवण्णांच्या डाव्या पायांच्या करंगळीच्या नखाची तरी सर आहे काय ना? बसवण्णांचे नाव घेऊन त्यांच्या तत्वाला कलंक फासणाऱ्या या सोंगी ढोंगी गुरूंचे नाक कापून त्यावर विटकरी घासून पुन्हा त्यावर मोहरीचे मीठ चोळून वर रसरशीत लिंबू पिळून त्यांच्या पश्चिमेच्या वाऱ्याला धरावे असं मी म्हटलं तर काय चुकलं माझं? स्वतः बोलल्याप्रमाणे वागत नाहीत. गुरु म्हणून टेंबा मिरवतात. पुन्हा बसवण्णांच्याकडे माझ्या विरुद्ध कागाळी करतात की चौडय्या आम्हाला मान मर्यादा देत नाही, त्यांच्या जिभेला हाड नाही, त्यांच्या डोक्यात विस्तव भरलाय की काय? उठसूट नाक कापण्याची आणि जोड्याने मारण्याची भाषा करतो. याला शरण कसं म्हणावं? अण्णा, तुम्ही तरी त्याला बुद्धी सांगा. आता तुम्हीच सांगा, सोनं बावन कशी असेल तर पुन्हा मुशीत घालून हिणकस काढण्याचा उपद्व्याप कोण कशाला करील? मला मान्य आहे, माझं बोलणं लवंगी मिरचीसारखं तिखट आहे, झणझणीत आहे, पण त्यामागची माझी तळमळ का हे लोक लक्षात घेत नाहीत.
नाक कापावं म्हणतो, जोड्यानं मारावं म्हणतो, खरोखर कापत तर नाही ना, जोड्यानं खरोखर मारत तर नाही ना. यांना जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटावी आणि त्यांनी स्वतःला सुधारावे म्हणून सदहेतूनेच मी कठोर बोलत असतो. बसवण्णांच्या मृदू शब्दांचे मलम वा पोटीस बांधून करट बरं होत नाही, म्हणूनच मला कठोर शब्दांच्या हत्यारानं ते करट कापून काढावे लागते. मी यांना निरोगी करू पाहतो तरीही हे कसाई असल्याचे बोंबा मारतात. ज्याचे करावे भले तो म्हणतो माझेच खरे. सायंकाळच्या अनुभव मंटपात सुद्धा बहुतेक मंडळी माझी प्रामाणिक भूमिका तळमळ समजून न घेता मलाच उपदेशाचे डोस पाजतात. तरी नशीब म्हणून घट्टीवाळया, रायम्मा, काळवे यांच्यासारखे 5-7 शरणी माझे थोडेफार समर्थन करतात. नाहीतर अण्णांच्या सह सगळे कोणावर रागवू नकोस, कोणाचे मन दुखू नकोस, जोडे पायातच असू देत, शब्दात आणू नकोस, मृदू वचन हेच जप तप आहे, प्रेमानेच परिवर्तन घडवावे, सर्वांना सांभाळून घेऊन गोड बोलावे असा मला उपदेश करतात. असं आहे तर मग काय तत्वाचं लोणचं घालून मुरवत ठेवायचं असतं? आचरणात आणायचं नसेल तर वांजोट तत्व हवे कशाला? बसवण्णा हे बसवण्णा आहेत, त्यांच्या जागी ते ठीक आहेत, मी माझ्या जागी ठीक आहे. मी बसवण्णा होऊ पाहणं योग्य नव्हे, बसवण्णांनी चोडय्या होणं योग्य नव्हे. बसवण्णा कल्याण राज्याचे पंतप्रधान, ग्रंथज्ञान कोळून प्यालेल्या, संस्कार संपन्न, विद्वान, ऐश्वर्य संपन्न, कुलवान, त्यांचे चरित्रनी चारित्र्य महान, परशिवाच्या अनुग्रहाचे दिव्य प्रभा लाभलेली विश्वज्योती, आणि मी एक अतिसामान्य नावाडी, एक अनघड गडी. शिष्ट अशिष्ट, शील अश्लील, सभ्य असभ्य हे भेद माणसात असतात, हे कळले तरी शब्दातही असतात. हे न जाणणारा, हातचा न राखता, आत एक बाहेर एक न ठेवता परखड बोलणारा मी रांगडा माणूस आहे. माझ्या लहानपणी आई बाबा म्हणायचे, बामणाचं लिहणं आणि शूद्राचं गाणं बजावणं, मग आम्हाला कुठलं अक्षरज्ञान मिळायला? पूर्वी बा नाव वलवता वलवता झकास लोकगीत म्हणायचा. आता मी अण्णांची वचनं गात गात चालवतो. हे वेद आगमशास्त्र आम्हाला काय ढेकळं करणार? इथं कल्याणात आलो म्हणून अण्णांच्या दयेने लिहायला वाचायला तरी शिकलो. काळजातनं ओठावर आणि ओठावरनं ताडपत्रीवर वचन उमटू लागली. ताट मानेनं जगायला शिकलो. बीडभाड न बाळगता खऱ्याला मरायला शिकलो. सगळी ही बसवण्णांची कृपा. बसवण्णा देव माणूस, पण कधी कधी बुद्धीला न पटणारच बोलून जातात. त्यावेळी अण्णांचं म्हणणं खोडून काढायला अनुभव मंटपात बाकी कोणी नाही, पण मी मात्र उभा राहतो. बाकींचे सगळे डोळे मोठे करून माझ्याकडे पाहत राहतात. काही जण तळ हाताने तोंड झाकून घेऊन मला पाहून हसतात. माझं धैर्य त्यांना उद्धटपणाचं वाटत असतो. पण खरं सांगू, हे धाडस अण्णांनीच माझ्या तनुमनात पेरलंय. सांगायचा मुद्दा म्हणजे एकदा अनुभव मंटपातील चर्चेच्या वेळी अण्णांनी आपले एक वचन वाचून दाखवले. अण्णा म्हणाले, अरे अरे पाप कर्म केलेल्या माणसा, अरे अरे ब्रह्म हत्या केलेल्या माणसा, अरे एकदा लिंगस्मरण करून शरण म्हटल्यास पाप कर्म जाती पळून शरण म्हण रे एकाला, आमच्या कुडल संगम देवाला. लहान पोरासारखं भोळं बावडं मन असलेल्या आमच्या ह्या अण्णांना आता काय म्हणावं? देवाच्या नामस्मरणाचा एक हातचा घेऊन पाप पुण्याची वजाबाकी करायला आयुष्याचं गणित एवढं सोपं असतं का? मग मी उपस्थितांना उद्देशून म्हणालो, ऐका हो मानवानो, पंचमहापातकादी दोष कर्म करून केवळ तोंडानं शिवशिव म्हणत शिवाचे स्मरण केल्यास भवनाश झाला म्हणणाऱ्या विचारभ्रष्टांच्या गोष्टी ऐकवत नाहीत मला. अहो, केवळ ज्योतीचे स्मरण केले म्हणून काळोख सरतो का? मिष्टान्नाचे स्मरण केल्याने नुसते पोट भरते का? मग नामस्मरणाने पापकर्म कशी नष्ट पावतील? माझा प्रतिवाद ऐकून अण्णांनी हसतच मला जवळ बोलावले आणि माझ्या खांद्यावर आपला हात ठेवून म्हणाले, चोडय्याजी, तुम्ही म्हणता ते 100% खरं आहे आणि मलाही ते माहीत आहे. माझे वचन तुमच्यासारख्या धीरवीर शरणांसाठी नव्हे, तर आपल्या पापकर्मांनी मनात न्यूनगंड निर्माण होऊन शरणपथ अंगीकारण्याचे धाडस न करणाऱ्या सामान्य अज्ञ बहुजनांच्या मनात आत्मविश्वास स्थिर व्हावा, पाप प्रज्ञा निघून जाऊन
त्यांनी आत्मोद्धार करून घ्यावा, पतितांना पावन करण्याचा मार्ग प्रशस्त व्हावा, ह्या लोकोद्धाराच्या कळकळीनं माझं वचन भारलेलं आहे. अण्णांचं ते बोल ऐकून माझी छाती अभिमानाने फुगली. कंठ दाटून आला, डोळे डबडबून आले. त्यातील अश्रूंची 2 फुलं अण्णांच्या उंजळीत ठेवून त्यांना शरणार्थी करून मी माझ्या जागेवर येऊन बसलो. अण्णा, बसवण्णा, सुपा एवढा काळजाचे, आभाळा एवढ्या उंचीचे आमचे बसवण्णा. अण्णांनी मला खूप परोपरीने वेळोवेळी समजावून मृदू वचन बोलायला सांगितले, पण अळणी बोलणं माझ्या रक्तातच नव्हते. एके दिवशी मी आपण होऊन मनाला शपथ घातली आणि कठोर शब्द जिभेवरून काढून टाकले. तेव्हा मला गावंढळ, रानगट, भडक मात्याचा म्हणणारे लोक आता बसवण्णांच्या संसर्गाच्या वाघाचे शेळी झाले म्हणू लागले. लोक मृदंगाप्रमाणे दोन्ही बाजूने बोलतात हे पाहून मी पुन्हा स्वभावसिद्ध सडेतोड बाणा अंगीकारला. शहाण्या सज्जनाने लोकानुनय करू नये हेच खरे. आता हेच पहा ना, जेवले तर लोक भूत म्हणतात, नाही जेवले तर चकोर म्हणतात, भोगले तर कामी म्हणतात, भोगले नाही तर पूर्वसंचित कर्मी म्हणतात, गावात राहिले तर संसारी म्हणतात, वनात राहिले तर पशु म्हणतात, झोपले तर जड देही म्हणतात, उठून बसले तर चकोर म्हणतात. दोन्ही बाजूने बोलणाऱ्या लोकांच्या तोंडाला हात लावणं शक्यच नाही. लोकांच्या पसंतीपेक्षा आपल्या अंतर्मनाला पसंत असेल त्याप्रमाणे वर्तवणे आपले अंतर्ज्ञानच आपला गुरु झाला पाहिजे. माझे कायकच नावड्याचे असल्याने रोज 100 नमुन्याचे 100 माणसाशी संपर्क येत असतो. ह्या लोकांच्या तरातरी किती म्हणून सांगाव्या. कोणी गळ्यात इष्टलिंग डुलत असलं तरी बुट्टीभर बेलफूल घेऊन त्रिपुरांतकेश्वर लिंगाला सहस्त्र बिल्वार्चन करायला निघालेले असतात. कोणी कपाळभर भंडारा लावून उदय ग आई उदय म्हणत तुळजापूरच्या वारीला निघालेले असतात. कोणी गळ्यात कवड्यांच्या माळा घालून येळकोट येळकोट जय मल्हार म्हणत खंडोबाच्या यात्रेला चाललेले असतात. कोणी डोंगरावरच्या ज्योतिर्लिंगाला अभिषेक घालायला चाललेले असतात. कोणी कोकरू घेऊन मर्याई पुढे बळी द्यायला चाललेले असतात. हे सगळं बघितलं की माझ्या डोक्यातलं शिर सणकतं. तळपायाची आग माझ्या मस्तकाला भिडते. यांच्या कल्याणासाठी बसवण्णांनी इष्टलिंग दिलं. ही असली खुळसट थेरं सोडून द्या म्हणून त्यांनी जीव तोडून सांगितलं. पाठीवर हात फिरवून मायेनं समजावून सांगितलं तरी ह्या लोकांच्या डोक्यातून ढिगभर देवी देवतांचं भूत जात नाहीत. ही सगळं नाटक करायची तर कशाला पाहिजेत यांना इष्टलिंग. लग्न एकाबरोबर करून दुसऱ्यांची सेज सजवून तिसऱ्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणाऱ्या रांडची ही पिलावळ बघितल्यावर ह्यांना पायाताणानं हाणायचं नाही तर मग काय फुलांचा हार घालायचा. कधी कधी ह्या महामूर्ख लोकांचा इतका राग येतो की ह्यांना मध्य प्रवाहाच्या ठिकाणी नेऊन सरळ जलसमाधी द्यावी असं वाटतं. पण करणार तरी काय, दयाच धर्माचे मूळ आहे असं सांगून अण्णांनी आमचे हात बांधलेत ना. नशीब तोंड बांधायला नाही, संताप ओकायला तेवढी तरी वाव आहे. आता तुम्हीच मला सांगा, बेलाची पानं ओरबाडून सहस्त्र बिल्वार्चन लक्ष बिल्वार्चन करायला महादेव म्हणजे काय शेळी आहे का हो? डोंगरात जंगलात देवाला हुडकायला देव म्हणजे काय काटेरी झुडपकी जंगली पशु? तीर्थक्षेत्री पाण्यात शोधायला तो काय मासा की बेडूक? कशाला पाहिजे हा कटाटोप? जंगमाला गरिबांना आंधळ्या पांगळ्यांना अन्न वाढलं तर तेच लिंगदेव संतृप्त होऊन ढेकर देतो. ह्या मूर्खाच्या डोक्यातच शिरत नाही. मी कोणाची बीडबाड न ठेवता आरपार बोलतोय. ते बऱ्याच मंडळींना सलतंय. विशेषतः गाव कुसाच्या आत राहणाऱ्या लोकांना खूपच झोंबतंय. कारण मी त्यांच्यापैकी नाही, मी पंडित नाही, मी एक साधा शूद्र नावाडी. गाव कुसाबाहेरची माणसं माझ्या फटकळ तोंडाला घाबरतात, पण तरीही मला मानतात, मला आपल्यातलाच समजतात. गाव कुसाच्या आतल्या माणसांना मात्र एका शूद्रानं शहाणपण सांगावं हे रुचत नाही. हा माथे फिरू शरण आहे, याला संस्कार नाहीत, कसं सभ्यपणाने वागावं ते कळत नाही अशी बोंब मारतात. आता मला सांगा, गाव कुसाबाहेर राहणारी माणसं हाडाची काडं करून राबतात, घाम गाळून गाव कुसाच्या आतल्या लोकांसाठी रोज लागणाऱ्या वस्तू तयार करतात, कायकातच कैलास पाहतात. त्यांनी केलेल्या वस्तू यांना अस्पृश्य वाटत नाहीत, पण त्या वस्तू तयार करणाऱ्यांच्या शिवाशिवीने मात्र ते बाटतात. यांचा देव बाटतो. खरं सांगायचं तर हे लोकच देव मानव. गाव कुसाच्या आत राहणाऱ्या अनेकाच्या घरात जरा डोकावून बघा.
आईला शिव्या घालणारे, बापाला दुरुत्तरे देणारे, बायकोला मारझोड करणारे, वाटेत काटे पसरणारे, थापा मारणारे, दुसऱ्यांच्या बायकोवर वाईट नजर टाकणारे, आपल्या गळ्यातलं इष्टलिंग खुंटीच्या गळ्यात अडकविणारे असे कितीतरी भेटतील. तरीही यांना कुलीन म्हणायचं, शिलवंत म्हणायचं, सज्जन म्हणायचं? खरं सांगायचं तर हेच लोक अस्पृश्य आहेत, चांडाळ आहेत. जरा तुम्ही विचार करून पहा शरणबंधूंनो. बरं आहे, किनारा आला, माझं चराट थांबवलेलं बरं. आता उतरून समाधानानं माझ्या अण्णांचं, आप्पा बसवण्णांचं कल्याण डोळे भरून बघा. त्यांची तत्व काळजात कोरून ठेवा आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या तत्वाचं आयुष्यात तंतोतंत पालन करा. म्हणजे मलाही जोड्यानं हाणण्याची भाषा करायला प्रसंग येणार नाही. अशी कठोर भाषा वापरायची मला तरी कुठे हौस आहे हो. असोत, एकेकाचा स्वभाव झाला. फणसाला अंगभर काटे असले तरी आत मधुर गळच असतो ना. ऊस वाकडा तिकडा असला तरी आत रस गोडच असतो ना. ठीक आहे, सर्वांना शरणू शरणार्थी. जय गुरुबसवा.